नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, थंबनेल बघून तुम्ही इथे क्लिक केला असेल तर तुम्हाला सांगते खूप सुंदर अशी पर्स आहे आणि शिवायला पण अगदी सोपी आहे। जास्त वेळ पण नाही लागत, कमी वेळात आणि झटपट शिवून तयार होते। त्याचबरोबर तुम्ही हिचा साइड बॅग म्हणून पण वापर करू शकता। जर तुम्ही साइडला बेल्ट अटॅच केले तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवणकाम करताना। आणि युजफुल वाटला, आवडला व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कापडी शॉपिंग बॅगचा वापर करणार आहे। तुम्ही याच्याऐवजी असा कॅनव्हास पेपर घेतला तरी पण चालेल। मी सांगते पुढे तो कसं तुम्हाला प्रेस करायचा आहे ते। तर सर्वात अगोदर आपण या शॉपिंग बॅगच्या ज्या काही कडा आहेत दोन्ही साईडच्या त्या कट करून घेऊ। आणि काही रुपया खर्च न करता तुम्ही खूप सुंदर अशी पर्स शिवू शकता किंवा मिनी पॉकेट पण म्हणू शकता। तर याची रुंदी आहे आपली 9 इंच, ठीक आहे, जवळून पण दाखवत आहे। आणि लांबी मी ते 12 इंच घेत आहे। तुम्ही हे माप वाढवू पण शकता, लांबी रुंदी तुम्हाला जर म्हणजे मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल तर 2-2, 3-3 इंच वाढवू शकता, ठीक आहे। तर 9 बाय 12 इंचचा हा एकच आयताकृती पीस घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी ते एक ब्लाउज पीस पण घेतलेला आहे आणि ब्लाउज पीस पण आपल्याला सेम याच मापचा कट करून घ्यायचा आहे। जर तुम्ही कॅनव्हास पेपर घेतला असेल तर तो पण तुम्हाला अशा पद्धतीने हा जो कपडा आहे त्याच्या आतील साईडने इस्त्री करून घ्यायचा आहे। पण मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे जी की सगळ्यांकडे अवेलेबल असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी शॉपिंग बॅग आहे ती चारही बाजूने स्टिच करून घेतलेली आहे या पद्धतीने। आता एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो आपण कट करून घेऊ, ठीक आहे। आता यानंतर आपल्याला कोणत्याही एका साईडने 4.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही इकडनं केलं तरी चालेल किंवा इकडनं केलं तरी पण चालेल। तर बघा 4.5 इंचावरती मार्क केला आणि कडेपासून आपण इथे 1.5 इंचावरती मार्क करूया। तर बघा इथून 4.5 इंच इकडनं 1.5 इंच आणि हीच लाईन आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि इथे आपल्याला थोडासा राऊंड शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर मी इथे पुन्हा पेनने उघडून घेतलेला आहे कारण की खडी उघडायला दिसत नव्हता त्यामुळे। आणि तुम्हाला हे माप मोजून पण दाखवते बघा, कडेपासून आहे 1.5 इंच आणि इकडनं आहे आपलं हे 4.5 इंच आणि हीच लाईन आपण अशी ड्रॉ करून घेतली। आता जशी मार्किंग केली तसंच आपण कट पण करून घेऊ। तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही पॉकेट बनवण्याची किंवा पर्स बनवण्याची। आणि बघा कटिंग केल्याच्या नंतर आपला हा जो राऊंड शेप आहे तो व्यवस्थित येण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून कट करून घ्यायचा। आता इकडे कडेची शिलाई निघालेली आहे तर आपण पुन्हा इथे स्टिच करून घेऊ। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी इथला जो ओपन पार्ट होता तो पण स्टिच करून घेतलेला आहे। आता यानंतर मी इथे अस्तरसाठी कपडा घेतलेला आहे। तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेतला तरी पण चालणार आहे। आणि बघा अस्तर राईट साईडनेच अस्तर ठेवून घेतलेला आहे मी। आणि इथे आपल्याला साधारणतः एवढा विदाउट मेजरमेंट एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे। पूर्ण भागावरती आपल्याला इथून तिथून स्टिच करायची आहे इथपर्यंत आणि एवढा पार्ट ओपन ठेवणार आहोत। तर बघा अशा प्रकारे आपण या पूर्ण पार्ट वरती स्टिच करून घेतलेला आहे आणि एवढा पार्ट आपण ओपन ठेवला आहे। आता एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असेल ते आपण कट करूया। ठीक आहे। आणि इथे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ जिथे कॉर्नर आहे तिथे आणि इथे राऊंडला पण। आणि बघा जिथून आपला ओपन पार्ट आहे इथून आपल्याला पूर्ण कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे पलटी मारून घ्यायचा आहे। आता हवं तर तुम्ही यावरती लगेच इस्त्री पण फिरून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने आपण हा जो ओपन पार्ट आहे हा पण असा आतील साईडने फोल्ड करून आपल्याला या पूर्ण भागावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, मी यावरती इस्त्री पण फिरून घेतलेली आहे आणि हा जो ओपन पार्ट आहे हा आपल्याला स्टिच करून यावर
बघा अशा प्रकारे आपण या पूर्ण कापडावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे। खालच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे आणि वरच्या साईडने अशा पद्धतीने। आता यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो पार्ट आहे हा अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे। त्यानंतर इकडच्या साईडचा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, दोन्ही कडेकडे। तर चला हा स्टिच करून घेते। तर दाखवल्याप्रमाणे मी दोन्ही कडेने स्टिच पण करून घेतलेला आहे। तर बघा दोन्ही कडेचे जे पार्ट आहे ते आपण स्टिच करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे। आता यानंतर हा जो वरचा पार्ट आहे हा आपल्याला असाच पकडायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचा आहे। इकडचा पण आपल्याला सेम आहे असाच पकडून बघा हा अगोदर आपण स्टिच केला तर त्यानंतर हा राहिलेला पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता, म्हणजे स्टिच करायला पण सोपं पडेल। तर बघा दोन्ही साईडने मी अगोदर टाचणी लावून घेत आहे। ठीक आहे, या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि यावरती आपण स्टिच करून घेऊया। अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणी। दुसरी साईड पण मी स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे हा अशा प्रकारे पकडायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं आहे। इकडच्या साईडने पण बघा हा जो कॉर्नर आहे हा अशा पद्धतीने पकडायचा आहे आपल्याला आणि यावरती पण वरतूनच अशी ही टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला आणि व्हिडिओ कुठून बघता ते पण सांगा कमेंटमध्ये। तर बघा अशा प्रकारे आपण या दोन्ही कडेकडेने आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे टच बटन म्हणा किंवा वेलक्रो पण अटॅच करून घ्यायचं आहे। तर बरोबर मी इथे सेंटरला आहे ते अशा प्रकारे मार्क करून घेते आणि या साईडला पण मैत्रिणींनो मी इथे अशा पद्धतीचं एक टच बटन घेतलेलं आहे। बघा याला 4 साईडना होल असतात, म्हणजे ते आपण सुई आणि धाग्याने स्टिच करू शकतो। जर तुम्हाला टच बटन लावायचं असेल तर तुम्ही टच बटन लावू शकता किंवा मग अशा पद्धतीचा वेलक्रो वापरला तरी पण चालेल, पण मी इथे आहे ते टच बटनच अटॅच करून घेणार आहे। अशा प्रकारे दोन्ही साईडने सुई आणि धाग्याने स्टिच करून। तर बघा मैत्रिणींनो फायनली अशा पद्धतीने मी दोनही टच बटन आहे ते सुई आणि धाग्याने स्टिच करून घेतलेले आहे कडेकडेने आणि वरतून दिसून पण नाही दिलेलं, फक्त ह्याच कापडाला आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे। आणि आतमध्ये बघा अशा पद्धतीने आपले हे खूप सुंदर असे मिनी पॉकेट म्हणा किंवा तुम्ही याच्यापेक्षा थोडं मोठं बनवलं तर ॲज अ स्लिंग बॅग म्हणून पण याचा वापर करू शकता। आणि त्याचबरोबर कडेची साईड पण बघू शकता अशा पद्धतीने दिसत आहे। या साईडची पण अशा पद्धतीने अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला या छोट्याशा मिनी पॉकेटची म्हणा किंवा वॉलेटची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। आणि बघा किती झटपट असं शिवून तयार झाले, अगदी फिनिशिंग सहित आपले हे पॉकेट म्हणा पाऊच बनवून रेडी झालेलं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही इथे वेलक्रो पण वापरू शकता किंवा अशा प्रकारचं टच बटन वापरलं तरी पण चालणार आहे। आणि कुणासाठी बनवून देण्यासाठी पण खूप असं बेस्ट ऑप्शन आहे आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचं आहे। आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ जय शिवराय। आणि मैत्रिणींनो तुम्हाला हे जर स्लिंग बॅग म्हणून वापरायचं असेल तर तुम्ही इथे अशा पद्धतीने एक बेल्ट पण अटॅच करू शकता। बघा वरच्या साईडनेच तुम्हाला बेल्ट अटॅच करायचा आहे। रेडीमेड वापरा किंवा दोरी कोणतीही वापरली तरी तुम्ही ॲज अ साईड बॅग म्हणून पण ह्याचा वापर करू शकता आणि किंवा असं पण वापर केला तरी पण चालेल। जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता। मल्टिपल वापर करू शकता, एव्हरीडे वापर करू शकता आणि कोणासाठी बनवून पण गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि सेल पण करू शकता।